KEMAच्या संदर्भामध्ये जो या ठिकाणी मुद्दा मांडला आहे, माझी तर त्यांना विनंती आहे की त्यांचे मुख्यमंत्री महोदयांशी देखील अतिशय जवळचे संबंध आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी देखील त्याच्यापेक्षा जवळचे संबंध आहेत। तर आपण थेट फोनवर त्यांच्याशी बोलला असता किंवा परवासारखं एक सुंदर ट्विट केलं असतं तर हा प्रश्न ताबडतोब सुटला असता। परवा नाही काल। तर ह्याच्यामध्ये नार्वेकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की त्यावेळी देणगीतनंच हे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभं राहिलं। आता कौशल्य विकास मंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी हा प्रस्ताव पाठवला होता, तो आरोग्य समितीकडे आहे। परंतु ह्याचे प्लस मायनस देखील नक्की सरकार तपासून बघणार आहे, कारण ही तसं बघायला गेलं तर KEM नावानं जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली संस्था आहे, त्याला एक वेगळा ऐतिहासिक वारसा आहे आणि सगळ्यात सभापती महोदय याच्यामध्ये भविष्यामध्ये कशा अडचणी निर्माण होणार नाहीत याची देखील आपल्याला शहानिशा करावी लागेल। कारण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हजारो विद्यार्थ्यांना आपण याच नावानं पदव्या दिलेल्या आहेत, याच नावानं आपण प्रमाणपत्र दिलेली आहेत, याच नावानं आपण परदेशी परवाने दिलेले आहेत। तर या सगळ्या सिस्टीमवर काय परिणाम होईल का याचा अभ्यास केल्यानंतरच महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका याच्यावर कार्यवाही करेल, हा शब्द मी नार्वेकर साहेबांना देतो।